आपण सध्या आहोत वडकी या गावामध्ये. या ठिकाणी पाटील बाबा यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असा आदत बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं. या मैदानामध्ये फायनल गुलाची मानकरी बैलजोडी ठरली आहे, तो म्हणजे चिक्की आणि त्या जोडीला पळाला अंजीर. हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. आपल्या समवेत भैया आहे. भैया काय सांगशील, आज सुंदर असं मैदान संपन्न झालं, तर काय सांगशील कशा पद्धतीनं अंजीरचा आणि चिक्क्याचा पायरा झालता? चिक्क्याचा अंजीरचा पायरा आजवर झालता, कारण अण्णा झेंडेचे शेटचे मित्र आहेत, त्यांना शब्द दिलता कारण काय झालं तुमच्यासाठी म्हणजे बैल घेऊन येऊ. पायरा झाला काल पोहून आज पळाला, फायनल राहिला. काल पण पळाला, आज पण पळाला. पहिल्यांदाच असं घडलंय का की पहिल्यांदाच असं झालं, कारण शब्दामुळे बैल आणला, कारण शब्दाला खूप महत्व आहे, त्यामुळे शेटला म्हणलं काय झालं तर पळवू. आणि काल पण पळाला, आज पण फायनल राहिला. आनंद कसा आहे आजचं मैदान? आनंद खूप आहे, कारण आज गुलाल होणं ते आम्हाला हित होतं, कारण किती काय झालं तर आज गुलाल करत होता, कारण 2-3 मैदान मार्क होता. कारण आज आमच्या म्हणजे इज्जतीचा सवाल होता, ते बैलांनी सिद्ध करून दाखवलं. सुंदर अशी जोडी पळाली. अंजीरच्या विषयी काय सांगाल? अंजीरचे मालक कोण आहेत आणि कुठला आहे अंजीरचे मालक? अण्णा झेंडे आणि अमोदा गायकवाड यांचा अंजीर आहे. कोण चांगला पोहतो, कडन सेमी काढला, फायनलला 3 नंबर झाला, कारण काल लोड झाला. काल 2 फेर आज तिसरा फेरा. मग आज 3 फेर, काल 2, म्हणजे 5 फेर झालं जवळ 2 दिवसामध्ये. तसं बघायला गेलं तर बैल इतर वेळेस किती फेऱ्यात पळतो एका दिवसात? 3च फेर. आणि नंतर किती दिवसाच्या गॅपने पळतो? 4 दिवसाच्या गॅप. म्हणजे जेवढे तुमचं 4 दिवसाच्या गॅपची फेरवायला पाहिजे त्या अलीकडे झाले, 2 दिवसात झाले. पुरासाठी म्हणलं पळालं. बरं. आणि चालक कोण होतं? चालक आपले बंटी ड्रायव्हर येवतचे. गटाला ते 3 फेरत आहेत. बंटीला कसं काय बसवलं का? बंटीला बसवलं, वासरू त्यांना पळतं म्हणलं बसून द्या. बरं. असा गट किती होतो आपला? गट 20 मध्ये, सेमी 2 मध्ये. हां. आणि फायनल तास किती? 3 तास. आणि नंबर बी 3 केला. हां. चला, तुमचं अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा. धन्यवाद. बरोबर. आपण पाहताय वडकी गावामध्ये पाटील बाबा उत्सवानिमित्त जे मैदान संपन्न झालं, त्या मैदानातले फायनलचे मानकरी पाहतोय. तर हे तुम्ही पाहू शकता, वडकीकरांचा चॉकलेट आणि त्याच्याबरोबर पळाला तो आदत पोपटराव पळाला. कुठला आहे पोपटराव? शनी शिंगणापूरचा आहे. तर दादा, तुम्ही पोपटरावचे मालक आहे? संदीप दांगट पोपटराव. बरं. आणि काय सांगाल त्याच्याविषयी माहिती काय द्याल? कुठला आहे तो आणि त्याच्या मालकांचं नाव काय? अहिल्यानगर शनी शिंगणापूर, गाव कातर. बरं. संदीप दांगट यांचा पोपटराव आहे. बरं. पहिल्यांदाच आला की इकडं ते पळायला? पहिल्यांदाच इकडं आला. बरं. पहिल्यांदा आला. काय सांगाल त्याच्याविषयी? त्याची खासियत काय? चॉकलेटचा आणि त्याचा पायरा कसा काय झाला? आमचा नियोजनाचा बादशाह चैतन्य शेठ आपसे यांनी केलं पायरा. बरं. आणि आज एवढं म्हणजे टॉपचं मैदान, मोठ्या रकमेचं, आणि त्यामध्ये 7वा क्रमांक तुम्ही पटकावला, बरोबर का? म्हणजे 7व्या क्रमांकाला 51,000 रुपये इथं बक्षीस होतं. बाकीच्या ठिकाणी काय ठिकाणी आदतची मैदान होतात, जे ते आयोजक त्यांच्या पद्धतीने नियोजन करतात. कधी कधी काही ठिकाणी तर 51,000 पहिलं बक्षीस असतं, बरोबर आहे. ते शेवटचं बक्षीस म्हणजे त्या रकमेचं तुम्हाला शेवटचं बक्षीस मिळालं. काय सांगाल? जिथं 1 नंबरचं बक्षीस असतं ते तुम्हाला शेवटच्या नंबरला मिळालंय, ते काय सांगाल त्याच्याविषयी? तर वडकीकरांची खासियत आहे. बरं. वडकीत सगळी मैदान चांगलेच होतात आणि चांगले रकम, जिथं गाडा मालकाला वाटतं की बाबा काहीतरी भेटलं. काय ठिकाणी आजची जी शेवटची हे रक्कम होती, ती काय ठिकाणी 1 नंबरचा मान करेल तेवढी रक्कम भेटते. ते वडकीकरांची ही खासियत. तिथं सगळ्या गाडा मालकांचा व्यवस्थित विचार केला. आता त्यांना काय वाटते, पाहुण्यांना काय वाटते, पैरेकरांना त्यांना विचारतो. काय तुम्ही बोला. आता तुम्हाला काय वाटते? आज 51,000ची मान बोलायचं काय, आता गुलाल झाला, सगळं झालं. बोला. गुलाल भेटला, सगळं भेटलं. कुठल्या खांदी तुमचा तो पोपटराव? उजव्या खांदी बोलतो. पोपटराव काय नाव ठेवले? जुना बैल होता. कसं आवताचा बैल होता ना, कारण जुनी आपली आवताच्या बैलांचे नाव हेच असायचे, पोपटराव. आमचा पहिला बैल पळवत होता शंकर म्हणून. शंकर. त्याचा वारसदार आता यो. त्याचा वारसदार. बरं. तिकडे कशात पळतो हा? छकडीचाच पळतो. त्याचं दुसरं मैदान आहे. दुसऱ्या मैदानात दुसरा छकडीचं दुसरं मैदान आहे का? पहिलं कुठलं मैदान? पहिलं आमच्या इकडे सुसऱ्याला भरलं होतं, मंचरचा सोन्या घालून आम्ही तिथं 2 नंबर केला होता. बरं. आणि त्यानंतर इथं आलो, चॉकलेट मध्ये पळालो आज आपण. बरं. हे कसं काय तुम्हाला शोधून काढतात हो? मला काय कळत नाही. त्या भागात नवीन चिर येतात, कसं काय शोधून कुठनं काढतात? बैलाचे आजपर्यंत एक बी पुण्यातला म्हणजे ह्या भागातला पायरा नाही. कायम त्या भागातले पैरे घेऊन बैल येतो गुलाला. तर चॉकलेट ना? चॉकलेट. काय आज बी सुट्टीला जर गोंधळ नसतं झाला, गाडी पहिल्या 3 नंबर मध्येच राहिली असते. ज्यावेळेस आम्ही नियोजन केलं त्यावेळेस वाटलेलं की गाडी पहिल्या 3 मध्ये राहील, पण आज आमच्या चुकीमुळे गाडी ते हे झालं, 7 फॉल झाली गाडी. नाही तर आम्ही पहिल्या 3 मध्येच असतो. वा. चला, तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. सोन्या, काय सांगशील आज कशी काय गाडी पळाली पोपटराव आणि चॉकलेटची? नाही, गटालाच गाडी चांगली पळाली होती. गटाला किती वेळ पळाला पोपटराव? 23 मध्ये पळालो. तास कुठलं होतं 23 ला? तास 4 नंबर तास. आणि सेमीला? सेमीला 2 नंबर तास लागला. आणि फायनलला?
फायनलला 1 नंबर तास लागलं होतं. कुठल्या फेऱ्यात जास्त गाडी पळाली? गाडी सीमेला जास्त पळाली होती. कशामुळे म्हणा तुम्हाला वाटते सीमेला जास्त पळाली कारण गाडी? की स्पीड बी भरपूर लागलं होतं गाडीला बर आणि चांगल्या गाड्यांमध्ये म्हणजे असं फरक टाकल्यामुळे व्हायचं. फायनलला तीन नंबरात तरी खेळू ते वरच्या 3 नंबरात तर राहिलोच असतो. बर मग काय झालं फायनलला? व्हायचं चुकीमुळे व्हायचं त्याच्यामुळं बर त्याच्यामुळे पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस आहे ना बेस्ट काहीतरी करा. आता एकच राहिलाय 2 झालं सगळं झालं. 1 नंबर राहिला का फक्त? आज 7 1 राहिला मग 4-5 राहिले की मधल्यात नाही राहिले का? वरच्या शिडीवर होतं, खाली शिडीवर बर 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 तुमची इच्छा आहे ती पूर्ण हो. चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. सुंदर असं मैदान पाटील बाबा उत्सवानिमित्त वडकी या ठिकाणी संपन्न झालं. एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं. या मैदानामध्ये आज प्रथम क्रमांकाची जी बैलजोडी ठरली ती म्हणजे पिस्टन आणि बादल. तुम्ही मित्रांनो पाहू शकता हा बादल किती छोटा आहे, आदतमधला आहे. आणि या बादलविषयी माहिती देवा ड्रायव्हर माळशिरसकर आपल्याला देणार आहे. देवा भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल हा बादल कुणाचा आहे आणि कुणाच्या नावाने पळते ही गाडी? शिवबादल बाया चोरमले आणि शौर्या देवेत गोवेकर लोणंद. एकदमच छोटा आदत आहे, त्यांनी 1 नंबर केला आहे. पहिल्यांदा कुठल्या मैदानात पळाले होते काही? हे आज 6वा गुलाला 1 नंबरचा. 6वा गुलाल आहे. कुठल्या मैदानात राहिले? 15 राहिला. 15 कशात राहिला? फायनल का? फायनल 1 नंबर. फायनल 1 नंबर. त्यानंतर परत आंधळीत केला. हा 1 नंबर. 1 नंबर कडे पळून. कडन पळून. त्यानंतर बनकरवाडीला केला. बरं तिथं किती केला? तिथं 2 नंबर केला. 2 नंबर केला. पण त्यानंतर 4था नंबर? 4था नंबर वरच केला इथं ह्याच्यात खटाव तालुक्यात केला खटाव का? तालुक्यात तिकडे. बरं त्यानंतर 5वा? हे 6वा गुलाला आज 1 नंबर. 6वा गुलाल 1 नंबरचा. काय सांगाल पिस्टनची बैलाविषयी काय सांगाल? पिस्टन ह्याचा कसं काय पायरा जुळला? पायरा म्हणजे आपला 4 तारखेला आपण 1 नंबर केलं. हां कुठं? तिथून ह्याच्यात बनकरवाडीत 2 नंबर केलेलं. बरं बरं. तिथून मग दैवशेटनं पायरा केला होता. त्यानुसार पायरा केला. ती पण बरीच लांब आली ना? ते 1100 किलोमीटरवरून आले आपल्यासाठी. बरं आज गाडी कोणी चालवली? अण्णा ड्रायव्हर येवत. म्हणजे अण्णा ड्रायव्हरने चालवली. गट कितवा तुमचा? गट आपला 1 नंबर गट आणि तास? तास 1 नंबर कडनं पळाला. कडनी पडली गाडी पहिल्यांदा. गट त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यावर सीमेला 4थ्या सीमेत होती गाडी आपली 4 नंबर तास होती. 4 नंबर. आणि फायनलला? फायनलला 6 नंबर तास होती. 6 नंबर तास होतो. कडनी गट पास केला त्यावेळेस चर्चा झाली का हो खूप याची? चर्चा खूप झाली. बरं आपली तासामध्ये होती हां. 34 मध्ये तासामध्ये. बरं. पण पहिल्याच आपल्या कडनंच पळून घेतली. बरं कुठून घेतले आणि किती रुपयाला घेतले काय? ही वाशिम मधनं खरेदी झाली. बरं वाशिममधनं कुठल्या गावातनं खरेदी केली? वाशिम जिल्हा झाला पण गाव तालुका नाही का कुठनं? वाशिमच प्रॉपर वाशिममधनं? प्रॉपर वाशिम. प्रॉपर वाशिम जिल्ह्यात म्हणजे गाव सिटीतनंच? बरं कुणाकडनं घेतलं? आतिश वर्मा. आतिश भाऊ वर्मा. बरं त्यांच्याकडनं घेतलं. कितीची खरेदी अंदाज? खरेदी आता बरं चालतंय ठीक आहे असू द्या. बरं काय सांगाल पण आता एवढे नंबर केल्यात आता 6वा हा त्याचा 1 नंबर आहे. हां. तर आता लय पायऱ्याला ह्याला हे होत असेल का हो? पायऱ्याला फोन येते. आपण आपलं कसं आता आपण पायऱ्या करताना काय करतो मध्ये हां. बैल म्हणजे आपलं शिस्तीचा बैल घालतोय. शिस्तीचा बैल घालताय. तुम्ही मध्ये पण एक आणलं होतं ती हॉटेलचं, हां हॉटेलवाली 2 हो. आणली होती. त्याच पद्धतीने नात करते काय? हां. त्याच पद्धतीने हिच आहे. ह्याला किती दिवस झाला तुम्ही घेतलेले? आता हे 2 महिने होत आले. 2 महिने. बरं 2 महिने झाले. किती गुलाल केले तुमच्या? 6 गुलाल झाले. 6वा गुलाल. बघा मित्रांनो म्हणजे साधारणतः 8 दिवसाला गुलाल आहे की? 8 दिवसाला गुलाल करतोय बघा हा नवीन आलेला बादल. आणि अतिशय बादल काय नाव ठेवले ते सांगा? बादल म्हणजे आपण असं बघूनच म्हणजे आता ज्याची क्वालिटी बघून ठेवतो ना. बरं बरं. पण बादल नाव ठेवण्यामागचं काहीतरी उद्देश असेल ना? पोरं म्हणले ज्या दिवशी पहिलं मैदान केलं का आपण हां त्या दिवशी गट काढले आपण शिमला पळवलं नव्हतं वासरू. हां पहिल्या मैदान ज्या दिवशी खरी झाली त्या दिवशी हां त्यावेळेस म्हणजे बादल ठेव म्हणले डायरेक्ट. बादलच ठेवलं. हां. बरं चालतंय. चला आणि पिस्टनचा विषय काय सांगाल? पिस्टन कुठनं आलाय तुमच्यासाठी? पिस्टन वाशिममधून झाला. पिस्टन वाशिममधनं झालाय. तो पण किती 1100 किलोमीटर पडतो? 1100 किलोमीटर. बरं. आणि विशेष म्हणजे पिस्टनच्या मालकाचं नाव काय तिकडचं? पिस्ट आतिश वर्माचं आहे ना. आतिश वर्माचे भागवतराव कदम साहेब. म्हणजे ज्यांच्याकडची खरेदी त्यांच्याकडचं पिस्टन हो, आहे. बरं मग ती गाडी पहिली पळायची का त्या भागात? नाही गाडी नाही पहिल्यांदाच पळाली गाडी. पहिल्यांदाच आणि पळाली. तो पण बैल पहिलंच मैदान इकडे आलेला आहे. पहिलंच मैदान हो. इकडे आलं. आधी केलेत पण आता ह्या सीझन म्हणजे हा मग 3 फेऱ्यात ह्या भागात पहिल्यांदा आला. ह्या भागात आणि ही गाडी पहिल्यांदाच पळाली. पहिल्यांदाच पळाली ही गाडी. मित्रांनो अतिशय नवीन आहेत नौखे आहेत त्यामुळे काय समजून घ्या तुम्ही. बादल पण आपल्यासाठी नवीन आहे आणि पिस्टन पण नवीन आहेत. नवीन चेहरे आहेत हे आता हळूहळू उजेडात यायला लागले. बैलगाडी शर्यत सुरू होऊन 4.5-5 वर्ष झालेत आता जवळपास. 4थी 5वी पर्व सुरू झालेली आहेत प्रत्येक मैदानाची. त्यामुळे आपल्याला आता आगामी नवीन सगळे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बघायला मिळणार आहेत. त्यातलीच ही जोडी आहेत. भविष्य त्यांचं असंच आहे. आता आपण मुलाखत घेत असताना दैवत शेठ पण बाहेर गेलेले आहेत
आणि ते पण मालक नवीन आहेत. ते म्हणले इथनंच मुलाखत घ्या आणि देवा ड्रायव्हरकडनं सगळी माहिती घ्या. देवा ड्रायव्हर सगळी आपल्याला व्यवस्थित सविस्तर माहिती देतील. तर त्यांनी दिलेले दादा धन्यवाद. आणि मित्रांनो, जो पिस्टन पळाला त्याचा पण आपण व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तुम्ही बघितलाच असेल, तो पिस्टन आहे. धन्यवाद.